नमस्कार सगळ्यांना. मग हॉस्पिटलमधून आल्यानंतर आपलं रुटीन तर असतं स्वयंपाक करणे आणि काय मग बाळाची तब्येत कशी आहे काय आहे सगळं ठीकठाकच होतं. तरी पण मनाला वाटत होतं की आपण चेकअप केलंच पाहिजे आणि चेकअप केल्याशिवाय आपल्याला माहीत पण पडत नाही. मग काही त्यांनी टॅबलेट वगैरे दिल्या, त्या टॅबलेट घेऊन घरी आले आणि रात्रीचं स्वयंपाकामध्ये काय बनवायचा विचार चालू होता. मग काय याला दिसल्या वाटाण्याच्या शेंगा घेतल्या आणि आला माझ्याकडे की आपण आज मसाला भात बनवू आणि वाटाणा भात छान वाटते. मग काय मसाला वाटाणा दोन्ही मिक्स करून वाटाणे भात बनवायचा प्लॅन केला. मग काय यांनी आणल्या होत्या बहिणीच्या गावावरून शेंगा आणल्या आणि त्यांनी उकडू मांडायला सांगितलं. नाही, पण मलाही वाटलं की त्यांनाही खायचं आहे आणि सगळ्यांनाच खायचं आहे, कारण की आणलेल्या शेंगा उकडूच टाकावं लागत, कारण की आमच्याकडे सगळ्यात जास्त शेंगा आम्ही जास्त भाजी खाल्ली आहे, तर मग काय उकडायच्याच राहिल्या होत्या. तर मग उकडण्यासाठी त्यांनी तिथून शेंगा आणल्या होत्या. एक साईड शेंगा चालू ठेवलं शेंगायचं आणि एक साईड भात बनवला. भात बनवत मला सोबत गोष्टी सांगितल्या आणि आमचा भात झाला रेडी. मग या जेवण करायला. त्याच्यासोबत बोलता बोलता आमचा भात रेडी आणि वांग्याची भाजी पण. मग काय जेवण वाढून दिलं आणि शेंगा पण नंतर खाल्ल्या. आधी खाल्ल्या थोड्याशा आणि नंतर पण थोड्याशा खाल्ल्या. मग चला बाय बाय. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.